शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. भविष्यात शिक्षण हे नेमक्या कोणत्या पद्धतीचं असणार आहे? बरेच जण म्हणतात की आता तर AI टेक्नॉलॉजी आली आहे आणि AI टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट AI ट्युटर्स विद्यार्थ्यांच्या समोर उपलब्ध झालेत. विद्यार्थी त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतात. तो AI ट्युटर विद्यार्थ्याची पूर्ण मानसिकता समजून त्याची जी काही सध्याची जी शैक्षणिक पातळी आहे ती समजून विद्यार्थ्याला नेमकं भविष्यात काय शिकवणं गरजेचं आहे, पुढे काय त्याला सांगणं गरजेचं आहे, यावरती AI ट्युटर्स आता काम करतायत. अक्षरशः एका सर्वसामान्य माणसाबरोबर जसं आपण गप्पा मारतो, सर्वसामान्य व्यक्तीबरोबर आपण ज्या पद्धतीने चर्चा करतो आणि एक दुसरी व्यक्ती त्याला विषय शिकवते, अगदी त्याच पद्धतीने भविष्यामध्ये AI ट्युटर्स येणार आहेत, जे ऑनलाईन विद्यार्थ्याला अतिशय सोप्या पद्धतीने त्याच्या स्पीडच्या दृष्टीने त्याच्या स्पीडचा अभ्यास करून त्याला कितपत समजतंय याचा अभ्यास करून AI आता विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. मग असा प्रश्न पडतो की भविष्य हे AIचं आहे का? त्याचबरोबर डिजिटल किंवा ऑनलाईन शिक्षण आता भविष्य आहे का? म्हणजे आता जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकवणं किंवा डिजिटल जे ऑनलाईन व्हिडिओज आहेत ते पाहून विद्यार्थ्यांचं शिकण्याचं प्रमाण जे आहे ते आता प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आता त्याच पद्धतीने विद्यार्थी शिकणार का? की बऱ्याच जणांचा हा पण मतप्रवाह आहे की हे किती टेक्नॉलॉजी आली तरी शिक्षक जो आहे खडूफाळा आपला जाणार नाहीये, हीच खरी पद्धत होती. बरेच जण तर हे म्हणतात आपल्या लहानपणी आपण नाही शिकलो का, आपण याच पद्धतीने शिकलो, मग कशाला ह्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो करायचा का, म्हणून हे तंत्रज्ञानाला अडॉप्ट करायचं. जर हीच पद्धत आपण या पद्धतीने शिकलो तर आपले मुलं का नाही शिकू शकत, आपण का नाही शिकवू शकत? तर बरेच प्रश्न आहेत. भविष्यामध्ये शिक्षणाची प्रणाली ही नेमकी कशी असणार आहे? तर याच्यावरती एकच उत्तर आहे, भविष्य हे ब्लेंडेड एज्युकेशनचं आहे. म्हणजे तुम्ही क्लासरूममध्ये शिकवत आहात, क्लासरूममध्ये तुमच्याकडे जो फळा आहे, फळा तर जाणार नाहीच आहे, लिखाण तर करायचंच आहे, लिहून तर शिकवायचंच आहे, पण ते फळ्यावर कितपत शिकवायचं आणि डिजिटल स्क्रीनवर किती लिहून शिकवायचं. पण त्याचबरोबर डिजिटल स्क्रीन असेल तर हा बेनिफिट मिळतो की त्याच्यावरती AI टूल्स तुम्हाला वापरता येतात, त्याच्यावरती जे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत ते ऑनलाईन रिसोर्सेस त्यावरती वापरता येतात. म्हणजे आपलं जे क्लासरूममधलं जे टीचिंग आहे ते टीचिंग जसं आपण पारंपरिक पद्धतीने फळ्यावरचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवत होतो, त्याला तुम्ही काय ब्लेंड करू शकता. ब्लेंड करणं म्हणजे मिक्स करणं. क्लासरूम टीचिंग बरोबर पारंपरिक जी शिक्षण प्रणाली आहे त्याबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा ब्लेंड करणं, याच पद्धतीचं शिक्षण जे आहे ते भविष्यात क्लासरूममध्ये जर असेल तर विद्यार्थी क्लासरूममध्ये टिकणार आहेत. हे लक्षात घ्या. भविष्य हे जे आहे हे ब्लेंडेड एज्युकेशनचं आहे. धन्यवाद.